नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या HBK क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी हनुमान कदम. आज तुम्हाला संख्येवरील क्रिया मधील एक घटक स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांच्यावरील काय आधारित आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. हा टॉपिक चौथीसाठी स्कॉलरशिप 4थी 5वी साठी खूप महत्वाचा आहे. तर पहा, सगळ्यात पहिले स्थानिक किंमत म्हणजे काय असते. आता बघा, एक संख्या घेतो मी 3456. ही संख्या आहे 3456. आता इथे प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत 6 हा एकक स्थानावर आहे, 5 हा दशक स्थानावर आहे, 4 हा सहस्त्र म्हणजेच 4 हा शतक स्थानावर आहे. 4 हा कुठं आहे? शतक स्थानावर. आणि 3 हा आहे हजार म्हणजेच सहस्त्र. हजारालाच काय म्हणतात? सहस्त्र स्थान. बघा, 6 हा एकक स्थानावर असल्यामुळे 6 ची स्थानिक किंमत येणार आहे फक्त 6, कारण तो एकक आहे. 6 एकक म्हणजे 6, 5 दशक म्हणजे 50, 4 शतक म्हणजे 400 आणि 3000 म्हणजेच 3000. बघा, प्रत्येकाची स्थानिक किंमत 6 ची स्थानिक किंमत येणार आहे 6, 5 ची स्थानिक किंमत येणार आहे 50, 4 ची स्थानिक किंमत येणार आहे 400 आणि 3 ची स्थानिक किंमत येणार आहे 3000. ही झाली स्थानिक किंमत. काय झाली? स्थानिक किंमत. आता आपल्याला पाहायचं आहे दर्शनी किंमत. चला, ती संख्या घेतो मी 3456. ही संख्या आहे. आता या संख्येमध्ये दर्शनी किंमत म्हणजे काय? 6 ची दर्शनी किंमत. दर्शनी म्हणजे दिसणारी. 6 ची दर्शनी किंमत 6, 5 ची दर्शनी किंमत 5, 4 ची दर्शनी किंमत 4 आणि 3 ची दर्शनी किंमत 3. म्हणजे जी दिसती, जो अंक आहे तीच त्याची किंमत असते. म्हणजे त्याला काय म्हणायचं? दर्शनी किंमत. चला, तुम्हाला समजलंच असेल दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यांच्यातील फरक. आता पहा, पहिला प्रश्न आहे 3554 या संख्येतील 4च्या स्थानिक किमतीतील फरक. आता 3454. आता ही एक संख्या आहे. आता 4 हा एकक स्थानावर आहे, 5 हा दशक, 4 हा शतक आणि 3 हा हजार. आता प्रत्येकाची स्थानिक किंमत. आता बघा, काय सांगितलंय की या संख्येतील 4च्या म्हणजे एकक स्थानावर एक 4 आहे आणि परत शतक स्थानावर एक 4 आहे. तर मग या दोन्ही 4च्या स्थानिक किमतीतील फरक. आता सगळ्यात पहिले शतक स्थानचा 4, त्याची स्थानिक किंमत किती येणार आहे? 400, कारण तो शतक स्थानावर आहे. 4 शतक म्हणजे 400 आणि हा जो एकक आहे त्याची स्थानिक किंमत किती येणार आहे? 4, कारण तो एकक स्थानावर आहे. आता यांचा काढायचा फरक. फरक म्हणजेच काय? वजा बाकी. बघा, 10तून 4 जाणार नाहीत, 0तून 4 जाणार नाहीत. मग आपण काय करतो? हातचा पुढे पुढे सरकवतो. 4 मधला हातचा इथं येईल, इथं होतील 10. 10 मधला हातचा परत इकडे पुढे 5 होईल, म्हणजे इथे किती राहतील? 9. इथं होतील 10 आणि इथं राहतील 3. 10तून 4 गेले, 6 उरले. 9 जशाला तसा आणि 3 जशाला तसा. म्हणजेच यांच्यातील फरक किती आला? फरक आला 396. किती आला फरक? 396. चला, नेक्स्ट. आता पुढचं गणित पाहूया. पुढचं गणित काय? 7458 या संख्येतील 7 व 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. आता 7458. आता 8 हा एकक स्थानावर आहे, 5 हा दशक स्थानावर आहे, 4 हा शतक स्थानावर आहे आणि 7 हा हजार स्थानावर आहे. आपल्याला कोणाची काढायची स्थानिक किंमत? 7 आणि 5. पहा, 5 ची स्थानिक किंमत काय येणार आहे? 5 ची स्थानिक किंमत येणार आहे 50, कारण तो दशक स्थानावर आहे. आणि 7 ची स्थानिक किंमत काय येणार आहे? कारण 1000, कारण तो हजार स्थानावर आहे, म्हणजे 7000. 7000. आता यांच्या स्थानिक किमतीतील फरक. चला, सगळ्यात मोठी संख्या काय आहे? 7000. तिला वरती पकडू. त्याच्यानंतर काय आहे? छोटी 50, तिला खाली ठेवू. आता यांची काढू वजाबाकी. म्हणजेच काय? फरक काढायचा आहे आपल्याला. 0 0 गेला 0, 10तून 5 गेले 5 उरले, इथं राहिले 9. 9 जशाला तसा,
इथं राहिले 6, कारण 7 मधला हातचा इथं पुढे सरकवला आणि इथून हातचा पुढे सरकवला. चला काय आलं उत्तर मग? उत्तर आलं, सॉरी, हा 6 जशाला तसा. उत्तर काय आलं आपल्याकडं? 6,950. किती आला फरक? फरक आला 6,950. चला पुढचं गणित आता पहा. आता संख्या आहे 6,606. या संख्येतील शतक स्थानचा अंक व एकक स्थानचा अंक यांच्या दर्शनी किमतीतील फरक. आता आतापर्यंत काढ्या आपण स्थानिक किंमत, आता दर्शनी किंमत काय आहे? 6,606 ही संख्या आहे. आता या संख्येतील शतक स्थानचा अंक व एकक स्थानचा अंक. आता हा झाला एकक, हा झाला दशक, शतक आणि हजार. काय विचारलंय? शतक स्थानचा अंक. शतक स्थानचा अंक म्हणजे हे 6 आणि त्याच्यानंतर काय विचारलंय? एकक स्थानचा अंक म्हणजे हा 6. आता दोघांच्या काय विचारले? यांच्या दर्शनी किमतीतील फरक. 6 ची दर्शनी किंमत 6 आणि ह्या सुद्धा 6 ची दर्शनी किंमत 6 येणार, कारण दर्शनी किंमत ही त्या अंकाची किंमत असते, म्हणजे दिसणारी किंमत. आता काढायचं आपल्याला फरक. पहा, 6 एका 6 मधून दुसरे 6 वजा केले, काय येणार आहे उत्तर? उत्तर येणार आहे 0. म्हणजेच फरक कितीचा आला? फरक आला 0चा. आता चौथं गणित पहा. तर चौथं गणित काय आहे? 9,876 या संख्येतील 8च्या स्थानिक किमतीचा व दर्शनी किमतीचा फरक. बघा, आता संख्या आहे 9,876. काय आहे? 9,876. पहा, आता त्यांच्या 8 हा कोणत्या स्थानावर आहे? एकक, दशक, शतक आणि हजार. आता मला सांगा, 8 हा कोणत्या स्थानावर आहे? शतक. म्हणजेच 8 ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 8 ची स्थानिक किंमत येणार आहे, 8 हा शतक आहे, म्हणजे 8 शतक म्हणजेच 800. आणि याची दर्शनी किंमत 8 चीच आपल्याला काढायची दर्शनी किंमत. दर्शनी किंमत काय येणार आहे हो? अंकाची जी किंमत आहे तीच असते दर्शनी किंमत, म्हणजे 8. आता 8च्या स्थानिक किमतीचा व दर्शनी किमतीचा फरक. आपल्याला फरक काढायचा म्हणजेच काय करायचं? आपल्याला वजा बाकी. 800 मधून आपल्याला काय करू? 8 वजा करू. पहा, शून्यातून 8 जाणार नाहीत, मग आपण काय करू? एक हातचा पुढे सरकू. इथं होतील 10. 10तून 8 गेले, 2 उरतील, इथं राहतील 9. 9तून 9ला काही नाही, 9 जशाला तसा. इथं उरतील 7, म्हणजे 7 जशाला तशी. म्हणजेच फरक काय आला हो? फरक आला 792. चला त्याच्यानंतर आहे 9,900 या संख्येतील शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांचा गुणाकार. आता 9,900 या संख्येतील शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांचा गुणाकार करायचा आहे. संख्या काय आहे? 9,900. संख्या आहे 9,900. आता शतक स्थानचा अंक म्हणजे हा एकक, दशक, शतक आणि हजार. शतक स्थानचा अंक काय आहे? 9. आणि या संख्येतील शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत, म्हणजे आपल्याला शतक स्थानचाच अंक घ्यायचा आहे. एक तर त्याची स्थानिक किंमत काय होणार आहे? कोणाची? 9ची. किती होणार आहे? 900, कारण तो शतक स्थानावर आहे. त्याची स्थानिक किंमत किती होणार आहे? 900. आणि दर्शनी किंमत काय होणार आहे? 9ची. दर्शनी किंमत होणार आहे 9च. आता आपल्याला करायचा यांचा गुणाकार. पहा, 900. कोणत्याही संख्येने जर शून्याला गुणलं तर उत्तर 0 येते, किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर 0 येते. म्हणजे 900 900 9981.
चला गुणाकार काय आला मग या दोघांचा? गुणाकार आला 8100. पहा 7864 सर्वात मोठ्या अंकाची दर्शनी किंमत व सर्वात लहान अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार. आता सर्वात मोठा अंक 7864. आता सर्वात मोठा अंक, सर्वात मोठ्या अंकाची दर्शनी किंमत, सर्वात मोठा अंक कोणता आहे? 8. मग 8 ची दर्शनी किंमत, 8 ची दर्शनी किंमत किती येणार आहे? 8च येणार आहे, कारण जी दिसती तीच किंमत. आणि सर्वात लहान अंकाची स्थानिक किंमत, सर्वात लहान अंक काय? 4. 4 ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 4 ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 4 ची स्थानिक किंमत 4च, कारण तो एकक स्थानावर आहे, कारण तो एकक स्थानावर आहे. आता यांचा करायचा होता आपल्याला गुणाकार, म्हणजेच 8 गुणिले 4, 4 8 32. किती आला गुणाकार? 32. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 32. पहा 6070 या संख्येतील प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची एकूण बेरीज किती? आता या संख्येतील प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची एकूण बेरीज करायची आपल्याला. चला संख्या लिहू आधी. काय आहे संख्या? 6070. या संख्येतील प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. शून्याची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक आणि हजार. शून्याची स्थानिक किंमत 0. 7 ची स्थानिक किंमत 70. या शून्याची स्थानिक किंमत 0 आणि 6 ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 6000, कारण तो सहस्त्र स्थानावर आहे. सगळ्यात मोठा काय घेऊ आपण? 6000 अधिक त्याच्यानंतर काय आहे? 0 नाही घ्यायचा, कारण 70. त्याच्यानंतर घेऊ 70 आणि परत आहे 0. 0 घ्यायची गरज नाही. पहा आता काय? 2च अंकाची स्थानिक किंमत आहे. 0 0 0 0 7 0 0 ला 0 आणि 6 ला 6. म्हणजेच प्रत्येक अंकाची जर स्थानिक किमती जर बेरीज केली तर बेरीज काय येणार आहे? तीच येणार आहे. बेरीज काय येणार आहे? तीच येणार आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. पहा 1234 या संख्येतील 1 या अंकाची स्थानिक किंमत व 2 या अंकाची स्थानिक किंमत यांच्यातील फरक. आता 1 आधी संख्या लो 1234. 1 या अंकाची स्थानिक किंमत, हा एकक, हा दशक, शतक आणि हजार. 1 या अंकाची स्थानिक किंमत किती येणार आहे मित्र? 1 या अंकाची स्थानिक किंमत येणार आहे 1000, कारण तो 1000च्या स्थानावर आहे. आणि त्याच्यानंतर 2 ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 200, म्हणजे तो 2 शतक या स्थानावर आहे. 2 शतक म्हणजे 200 आणि 1000 म्हणजे 1000. आता यांच्यातील फरक, आता फरक करायचं म्हणलं काय करायचंय? वजा बाकी. 1000 मधून आपण 200 वजा करू. 0 0 गेला 0, 0 0 गेला 0, 10 तून 2 गेले 8. चला फरक किती आला? फरक आला 800. किती आला फरक? 800. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.